मंडळी नमस्कार, अमुच्या गावामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। बऱ्याच दिवसानंतर आपण व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत। कामं चालू होती परंतु पाऊस सतत भरपूर होता, त्यामुळे आपण व्हिडिओ शूट करू नाही शकलेलो आहोत। जसं तुम्हाला माहिती आहे आपण इस्रायल तंत्रज्ञान वापरून बरंचसं हाय डेन्सिटी प्लांटेशन करत आहोत आणि बरोबर हाय डेन्सिटी बरोबर आपण वेळेवर त्यांची छाटणी घेऊन म्हणजे स्प्रूनिंग करून आपण झाड व्यवस्थित ग्रो करायचा प्रयत्न करत आहोत। आत्ता सध्याला आपण व्हिडिओ शूट करत आहोत। मागे तुम्ही पोस्ट पाहिला असाल, जून महिन्यामध्ये आपण ही नांगरून घेतलं होतं जागा आणि त्याच जागेमध्ये आपण आंतरपीक म्हणून हळदीचं लागवड केलेलं आहे। हळदीचे आता कोंब छान वरती आलेले आहेत। तर मंडळी तुम्ही समोर पाहू शकता, काकी पावड्याच्या मदतीने आपण जी नांगरलेली माती होती ती आता हळूहळू आपण वरती द्यायला लागलेलो आहोत। वरचण करणं याला असं म्हणतात, म्हणजेच काय तर पूर्ण भरतोय आपण। सध्याला आपण हे जे काही हळदीचं लागवड केलेलं आहे ते जून महिन्यामध्ये आपण शेवटला केलं होतं, पाऊस नुकताच सुरू व्हायच्या आधी। आणि जागा खरं बघायला गेलो तर ही जी होती ती आपण काजू बाग तयार करण्यासाठी ही लागवड केलेली आहे। 10-10 फुटावरती आपण काजू लागवड केलेली आहे। 10 फुटामधील अंतर जे आहे पुन्हा एकदा त्याच्यामध्ये आपण इंटरक्रॉप घेत आहोत, जे तुम्ही समोर पाहू शकता हळदीच्या रूपामध्ये। दुसरीकडे आपण पाहू शकतो माझा मित्र संदेश जो आलेला आहे तो आपण आता पाला खर्चत आहे। किंजळ म्हणजेच काय तर या झाडाच्या पानावरून तुम्ही अंदाज घेतला असाल, जंगली झाडांपैकी कोकणातील प्रसिद्ध म्हणजे किंजळ। त्या किंजळीचा पाला आपण खत आणि त्याचबरोबर नॅचरल मल्चिंग म्हणून वापर करत आहोत। ज्या काही आपण ब्रांचेसवरनं काढून घेतल्या त्यातल्या काट्या वेगळ्या करत आहोत, पाला वेगळा करत आहोत। हाच पाला आता म्हणजेच काय तर ठाले ज्याला आपण म्हणतो कोकणामध्ये, तेच ठाले आता आपण या मातीवरती लावून ठेवणार आहोत। म्हणजेच काय तर बाजूनी राईट लेफ्ट जी काही माती वर चढवली आहे त्याला आपण त्याच्यावरती प्लेस करणार आहोत। यांनी दोन गोष्टी, जसं मी मगाशी म्हटलं, नॅचरल मल्चिंग पहिलं होतं आणि त्यासोबतच मातीची धूप जी आहे पावसामध्ये ती पूर्णपैकी कमी होते।